नमस्कार. मी आज तुम्हाला बालस्थूलता किंवा चाइल्डहुड ओबेसिटी या आजाराबद्दल सांगणार आहे. बाळ हेल्दी दिसतंय, बाळ गुटगुटीत दिसतंय, बाळ गोंडस दिसतंय, म्हणजे ते हेल्दी आहे असं अजिबात नाही. वाढलेल्या वजनामुळे लहान वयामध्ये अगदी 10-12 वर्षाचा असताना देखील शुगर येऊ शकते, ब्लड प्रेशर होऊ शकतं, हृदयाचे आजार होऊ शकतात, पीसीओएस वगैरे हे हॉर्मोनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांची सुद्धा वजनं नियंत्रित राहिली पाहिजे. मुलांचं वजन नियंत्रणात राहावं याकरता तुम्ही काय करू शकता, तर त्यांना रेग्युलरली खेळायची सवय लावा. मैदानी खेळ हे 1 तास तरी कमीत कमी प्रत्येक मुलाचे झाले पाहिजेत. आणि त्या वेळेला ते खेळात तिथे जाऊन ऍक्च्युली ग्राउंडवर खेळतायत ना, एका ठिकाणी बसून फक्त गप्पा नाही मारत आहेत ना, याकडे प्लीज लक्ष द्या. दुसरं म्हणजे त्यांना पॅकेज मधलं फूड आणणं, कोल्ड ड्रिंक्स देणं, ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. शिजवलेलं घरचं सात्विक अन्न वेळेवरती खाणं हे महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे वेळेवरती झोपायची सवय लावा. जर झोप पुरेशी झाली नाही, जर झोप वेळेवर झाली नाही, तर त्या कारणाने सुद्धा मुलांची वजनं वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतःच्या मुलांना निरोगी आणि सक्रिय ठेवू शकता.